जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित सर्व श्रोतेजनांवर आपणा सर्वांचं चैतन्य आत्मन हे चॅनल आजच्या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 87। तारीख आहे 28 मार्च 2026 शनिवार। सध्या आपण सार्थ श्री दासबोध हा समर्थ श्री रामदास स्वामी लिखित ग्रंथ या ग्रंथाचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत। आजचे ग्रंथ वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयज्ञ असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागे दोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ। ही होती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाची फलश्रुती। या फलश्रुतीचे असे वर्णन समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात केलेले आहे, जे आत्ताच आपण वाचले। आता आपण ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया। सध्या आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील तिसऱ्या दशकातील 7व्या समासाचे, ज्याचे नाव आहे आदी भौतिक ताप, या समासाचे वाचन करीत आहोत। मागील भागात आपण
ओवी क्रमांक 11 ते ओवी क्रमांक 20 या 10 ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अर्थासहित वाचन केले. आज आपण पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 7वी ओळ दुर्गा खाले कोसळती या शब्दांनी सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या वाचनाला सुरुवात करूया. दुर्गा खाले कोसळती झाडावरून पडती तेने दुःखे आक्रंदती या नाव आदिभौतिक सीते ओठ तरकती हात पाव टांका फुटती चिखल्या जिव्हाळ्या लागती या नाव आदिभौतिक अशन पानाची वेळे उष्ण रसे जिव्हा पोळे दात कर कर आणि हरळे या नाव आदिभौतिक पराधीन बाळपणी कुशब्द मार जाचनी अन्न वस्त्रे वीन आळणी या नाव आदिभौतिक सासुरवास गालोरे ठुणके लासने चिमोरे आले रुदन न धरे या नाव आदिभौतिक चुकता कान पिळिती काते डोळा हिंग घालिती सर्व काळ धारकी धरिती या नाव आदिभौतिक नाना प्रकारीचे मार दुर्जन मारिती अपार दुरी अंतरे माहेर या नाव आदिभौतिक कर्ण नासिक बिंधिले बळेची धरून गोंधिले कोळी जालिया पोळविले या नाव आदिभौतिक परचक्री धरून नेले नीच यातीस दीधले दुर्दशा होऊन मेले या नाव आदिभौतिक नाना रोग उद्भवले जे आध्यात्मिकी बोलिले वैद्य पंचाक्षरी आणिले या नाव आदिभौतिक जय जय रघुवीर समर्थ. तर अशा रीतीने आज आपण ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 30 या ओव्यांचे वाचन केले आहे. आता त्यांचा मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील वरून 5वी ओळ 21 या अंकाने सुरू होते. तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाचे वाचन करण्यास सुरुवात करूया. किल्ल्यावरून कोसळल्याने किंवा झाडावरून पडल्याने होणाऱ्या दुःखामुळे आक्रोश करणे थंडीने ओठ तडकणे हात पाय व टाचा फुटणे चिखल्या होणे जिव्हाळ्या लागणे म्हणजे चिखल्या बोटांच्या सांधीमधील जागा सतत पाणी लागल्यामुळे सडून पांढरी होते त्याला चिखली म्हणतात. खाण्यापिण्याच्या वेळेस कडथ पदार्थाने तोंड जीभ भाजणे दाताने जीभ किंवा गालपट चावणे दाताखाली खडा लागणे किंवा हरळे दातात पटी पडणे बाळपणच्या परतंत्रतेमुळे शिव्या मार व जाच सहन करणे अन्न वस्त्र देत नाहीत व अळणी खाऊ लागतात. अन्न वस्त्रां वाचून आळणी म्हणजे सुकणे झिजत जाणे अन्न वस्त्रां वाचून आळणी म्हणजे अहानी त्रास दुःख यांचे नाव आदिभौतिक. सासुरवास गालगुच्छ म्हणजे गालोरे ठोसे मारणे डागणे चिमटे घेणे त्यामुळे आलेले रडे न आवरणे ही सासूरवासिनीच्या छळाचे प्रकार. हे सासूरवाणीच्या हे सासूरवासिनीच्या छळाचे प्रकार. चुकी झाल्यास कान पिरगळतात किंवा डोळ्यात हिंग घालतात. नेहमी धारेवर धरल्याप्रमाणे कडक जाच करणे दुष्ट लोक अनेक प्रकारे अत्यंत मारतात. माहेर दूर राहते तंट्यांमुळे माहेरचा संबंध तुटतो. कानाला व नाकाला भोके पाडली जबरदस्तीने धरून गुंतले कोडीसाठी पोळविले यास आदिभौतिक ताप म्हणतात. शत्रूंनी परचक्री म्हणजे शत्रूंनी पकडून नेऊन हलक्या जातीस गुलाम म्हणून विकले तिकडे हाल हाल होऊन मृत्यू आला. आध्यात्मिक तापाच्या निरूपणात सांगितलेले अनेक रोग झाले ते बरे करण्यासाठी वैद्य
पंचाक्षरी बोलावून आणले. जय जय रघुवीर समर्थ. हा होता 21 ते 30 या ओव्यांचा मराठीतील अर्थ. आता आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना कृतज्ञतापूर्वक वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद व ग्रंथाचे श्रवण केल्याबद्दल खूप खूप आभार. भेटू पुढच्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.